नमस्कार. नॉलेज बास्केट इंडियामध्ये पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत. आज आपण गर्भवती होण्यासाठी सर्वोत्तम प्रजनन दिवस जाणून घेणार आहोत. तो कसा काढायचा आणि ओव्ह्युलेशन हे हेल्दी, निरोगी, बेस्ट व्हावं यासाठी आपण काय उपाययोजना केली पाहिजे, आपण काय केलं पाहिजे, हे सर्व आणि ओव्ह्युलेशन विषयी अतिशय सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये, अतिशय महत्त्वाची माहिती मी तुमच्याशी शेअर करणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. चला तर मग सुरू करूया व्हिडिओला. त्यापूर्वी या व्हिडिओद्वारे चॅनलवर प्रथम आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतचं बेल आयकॉन दाबायला देखील विसरू नका. चला, ओव्ह्युलेशन किंवा प्रजनन दिवस कसा काढायचा? अंडाशयातून अंडी बाहेर पडून फॅलोपियन ट्यूबमध्ये म्हणजे गर्भनलिकेत येण्याच्या प्रक्रियेला ओव्ह्युलेशन किंवा अंडोत्सर्ग असं म्हणतात. जेव्हा अंडाशयातून परिपक्व अंड बाहेर सोडलं जातं त्यावेळेला आपण ओव्ह्युलेशन झालं आहे असं म्हणू शकतो. मासिक पाळी सुरू होण्याच्या आधी हे ओव्ह्युलेशन घडत असतं. मासिक पाळी चक्राचे 2 टप्पे असतात. यात मासिक पाळी चक्राच्या पहिल्या दिवशी फॉलिक्युलर टप्पा सुरू होतो आणि ओव्ह्युलेशन दिवसासह तो संपतो. ओव्ह्युलेशन दिवसापासून पुढच्या मासिक पाळीच्या पहिल्या दिवसापर्यंत ल्युटियल टप्पा, ल्युटियल फेज सुरू होतो आणि पुढील मासिक पाळी सुरू होण्यापूर्वी हा संपतो. आता साहजिकच तुमच्या मनात प्रश्न आला असेल की हा फॉलिक्युलर टप्पा आणि ल्युटियल फेज, ल्युटियल टप्पा म्हणजे नक्की काय? मासिक पाळीतील पहिल्या टप्प्याला म्हणजे मासिक पाळीचं चक्र हे हाफ आपण डिवाइड केलं तर त्याच्या पहिल्या टप्प्याला फॉलिक्युलर फेज असं म्हणतात. यात बीजांडाच्या सभोवतालच्या पेशींचा थर चिकट होऊन विस्तृत व्हायला लागतो. यात गर्भाशयाचं अस्तर जाड व्हायला सुरुवात होते. मासिक पाळीतील दुसऱ्या टप्प्यामध्ये म्हणजे ज्याला ल्युटियल फेज असं म्हणतात, या टप्प्यात फलित अंड जे आहे हे गर्भाशयात रोपण केलं जातं म्हणजेच इम्प्लांटेशन होतं. परंतु रोपण न झालेली अंडी हळूहळू संप्रेरकांमध्ये म्हणजे आपल्या हॉर्मोन्समध्ये मिसळतात आणि 24 तासांच्या आत ती विरघळून जातात. ओव्ह्युलेशन दिवस कसा मोजायचा ते आता आपण बघूया. फॉलिक्युलर टप्प्याचा कालावधी बऱ्याच घटकांवर अवलंबून असतो आणि प्रत्येक स्त्रीमध्ये फॉलिक्युलर फेज हा वेगवेगळ्या स्वरूपाचा असतो. परंतु ल्युटियल फेज, ल्युटियल टप्पा याचा कालावधी सामान्यतः बहुतेक स्त्रियांमध्ये समान म्हणजे साधारणतः 14 दिवसांचा असतो. तर ओव्ह्युलेशन कालावधी मोजण्यासाठी आपल्याला म्हणूनच काय करायचंय, आपल्या ओव्ह्युलेशन दिवसाचा अंदाज आपल्याला यावा यासाठी आपल्या पुढील मासिक पाळीच्या सुरुवातीच्या तारखेपासून 14 दिवस वजा करायचे. हे स्त्रीबीज गणक या तत्वावर आधारित आहे. म्हणजेच काय, तुम्हाला ही गोष्ट कळली आहे का की फॉलिक्युलर टप्पा हा वेगळा असू शकतो परंतु ल्युटियल टप्पा जो आहे हा प्रत्येक स्त्रीमध्ये, बहुतांश स्त्रियांमध्ये 14 दिवसांचा असतो. म्हणून मासिक पाळीच्या सुरुवातीच्या तारखेपासून 14 दिवस वजा केल्यानंतर आपल्याला सामान्यतः ओव्ह्युलेशन दिवस हा मिळतोच. ओव्ह्युलेशन कालावधी कसा काढावा? प्रत्येक मासिक पाळी चक्रामध्ये विशिष्ट दिवस असतात जिथे आपल्याला गर्भवती होण्याची खूप जास्त शक्यता असते, खूप जास्त चान्सेस असतात. जर शुक्राणू ओव्ह्युलेशनच्या दिवशी सोडलेल्या परिपक्व अंड्याची पूर्तता करण्यासाठी गर्भनलिकेमध्ये जर उपलब्ध असतील तर मग यावेळी गर्भधारणेची जी शक्यता आहे ही खूप जास्त वाढते. ते उपलब्ध नसतीलच मग ही शक्यता 0 होऊन जाते. ओव्ह्युलेशन दिवसाची नेमकी मोजणी कशी करायची ते आता बघूया. पहिल्यांदा हे समजून घ्या की शुक्राणूंचा सक्रिय कालावधी फॅलोपियन ट्यूबमध्ये सुमारे 3 ते 5 दिवस इतका असतो. परंतु अंड्यांचा सक्रिय कालावधी, त्याचं जे आयुष्य आहे हे केवळ 12 ते 24 तासांचं असतं. त्यातही ते पहिल्या 6 तासात अंडोत्सर्ग म्हणजे ओव्ह्युलेशन झाल्यानंतर पहिल्या 6 तासात हे जास्त सक्षम, जास्त सक्रिय असतं. आता टेक्निकली या सगळ्या गोष्टींचा जर आपण विचार केला ना तर गर्भधारणा होण्याची सगळ्यात जास्त शक्यता किंवा अधिक प्रजनन क्षम असलेला जो कालावधी, ज्याला फर्टाईल विंडो असं म्हणतात, हा प्रत्येकीसाठी ओव्ह्युलेशनच्या 4 दिवस आधी
ओव्ह्युलेशनचा दिवस आणि ओव्ह्युलेशन नंतर 1 दिवसांपर्यंत आहे. तर सामान्यतः ओव्ह्युलेशन कालावधीचे हे 5-6 दिवस आहेत, परंतु प्रजननासाठी म्हणजेच बाळ राहण्यासाठी सर्वोत्तम दिवस हा ओव्ह्युलेशन दिवस आणि ओव्ह्युलेशनच्या दिवसाच्या आधीचे 2 दिवस आहेत. म्हणजेच प्रजननासाठी ओव्ह्युलेशनचे हे 3 दिवस सर्वोत्तम आहेत. ओव्ह्युलेशनचे हे गणित प्रजननाचे उत्तम परिणाम ठरवण्यासाठी आपल्याला उपयोगी पडणार आहेत. आता थोडक्यात बघूया की हा सर्वोत्तम प्रजनन कालावधी आहे, याचा अंदाज कसा घ्यायचा. आता ही फर्टाईल विंडो आपल्यासाठी काय असेल. 28 दिवसांच्या मासिक पाळीच्या सरासरी चक्रासाठी ओव्ह्युलेशन दिवस हा 14वा दिवस असतो. सर्वात चांगला प्रजनन कालावधी 28 दिवसांच्या मासिक पाळीच्या चक्रासाठी अशा महिलांसाठी आहे 12वा दिवस, 13वा आणि 14वा दिवस. आता आपण सरासरी 35 दिवसांच्या मासिक पाळीसाठी बघूया. 35 दिवसांच्या मासिक पाळीसाठी ओव्ह्युलेशन दिवस हा 21वा दिवस आहे. सर्वात चांगला प्रजनन कालावधी या स्त्रियांसाठी 19वा, 20वा आणि 21वा दिवस आहे. आता आपण बघूया 21 दिवसांच्या सरासरी मासिक चक्रासाठी मासिक पाळीसाठी ओव्ह्युलेशन दिवस कोणता. तर 21 दिवसांचं इतकं शॉर्ट सायकल असेल तर अशा स्त्रियांसाठी ओव्ह्युलेशन दिवस हा 7वा दिवस आहे. प्रजननाचा सर्वोत्तम कालावधी अशा शॉर्ट सायकल्ससाठी आहे 5वा, 6वा आणि 7वा दिवस. बहुतांश स्त्रियांना म्हणजे आपण बघतो आपल्या आजूबाजूला बऱ्याच स्त्रियांना अनियमित मासिक पाळी येते. काहींना 20च दिवसात येईल, काहींना 45, 54, 55 तर काहींची अगदी 40 दिवसांची वगैरे असू शकते. त्यामुळे ओव्ह्युलेशन दिवसाचा अंदाज लावणं अशा स्त्रियांना कठीण जातं. आता या अंदाजातील विषमता टाळण्यासाठी हे अंदाज आपल्याला ओळखता यावे आणि गर्भधारणेची शक्यता वाढवता यावी यासाठी आपल्याला ओव्ह्युलेशन दिवस माहीत असणं, हे 2-3 दिवस माहीत असणं गरजेचं आहे. आता मग आपण बघूया की मासिक पाळी चक्राची सरासरी लांबी, सरासरी आपलं चक्र हे किती लांबीचं आहे हे कसं मोजायचं. मग मासिक पाळी चक्राची लांबी म्हणजे 2 मासिक पाळीमधलं अंतर, त्या दिवसांची संख्या ही आपण कशी मोजणार. साधारणपणे ही मोजणी 2 महिन्यांपूर्वीच्या पाळीचा पहिला दिवस आणि मागील महिन्यातील पाळीचा पहिला दिवस याप्रमाणे केली जाते. म्हणजेच काय, ऑक्टोबरमध्ये जर तुमची पाळी 10 तारखेला आली असेल आणि नोव्हेंबरमध्ये 6 तारखेला, तर मासिक पाळी लांबीची सरासरी जी चक्र आहे मासिक पाळीचं त्याची लांबी आहे 28 दिवस. आपला ओव्ह्युलेशन दिवस किंवा ओव्ह्युलेशनचा हा जो फर्टाईल विंडोचा कालावधी आहे हा समजण्यासाठी आपल्या मासिक पाळीचं चक्र, त्याच्या लांबीची अंदाज, याच्या लांबी लेंथ जो आहे त्याचा अंदाज आपल्याला येणं आवश्यक आहे. ओव्ह्युलेशन मोजणीतील महत्त्वपूर्ण बाबींपैकी ही एक आहे. बहुतेक स्त्रियांमध्ये मासिक पाळीचं चक्र अनियमित असल्याने कमीत कमी 3 मासिक पाळीच्या तुम्ही कालावधीचा सरासरी मासिक पाळीची लेंथ याचा अंदाज घेण्यासाठी काढू शकता. जसं मी तुम्हाला सांगितलं, ऑक्टोबर ते डिसेंबर या चक्राची लांबी तुम्ही घ्या. ऑक्टोबर 30 दिवस आली, नोव्हेंबर 27 दिवसांनी आणि डिसेंबर 31 दिवसांनी आली, तर तुमच्या चक्राची लांबी मोजण्यासाठी तुम्हाला 30 अधिक 27 अधिक 31 याला 3ने तुम्हाला भागायला पाहिजे. तर तुमचा जो काळ आहे, लेंथ आहे, ही 29 दिवस येते. म्हणून 3 महिन्याच्या मासिक पाळीची लांबी भागिले 3 महिने म्हणजे सरासरी मासिक पाळीची लांबी तुमच्यासाठी आहे. अशा वेळी तुम्हाला ओव्ह्युलेशन कॅल्क्युलेट करायला प्रॉब्लेम येत असेल तर तुम्ही तुमच्या स्त्री रोगतज्ञांना विचारू शकता की तुमची पाळी अनियमित आहे तर तुम्ही ओव्ह्युलेशन कसं कॅल्क्युलेट करायचं. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण समजून घेऊया की नेमकं या मासिक पाळीच्या चक्रामध्ये जे भाग पडतात, 4-5 भाग पडतात, याच्यामध्ये गर्भाशयात कुठले चेंजेस होतात आणि कशा पद्धतीने बाळ राहतं हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया. आता आपण अशा काही गोष्टी, महत्त्वाच्या गोष्टी जाणून घेऊया ज्याच्यामुळे तुमची गर्भधारणा होण्याची जी शक्यता आहे ही खूप प्रमाणात वाढेल. पहिली गोष्ट म्हणजे समय सूचकता. आपली मासिक पाळी, ओव्ह्युलेशन कालावधी आणि फर्टिलिटी विंडो समजून घेणं महत्त्वाचं आहे. म्हणजे मासिक पाळीच्या चक्राचा आढावा घेणं, ओव्ह्युलेशन दिवस लक्षात येणं, यासाठी शरीराचे सामान्य तापमान, पेटके इत्यादी लक्षणांवर लक्ष ठेवा. गर्भधारणा नियोजन करण्यासाठी ही काळजी महत्त्वाची आहे.
दुसरी गोष्ट आहार. निरोगी आहारामुळे गर्भवती होण्याचे चान्सेस वाढतात, म्हणून योग्य आणि पोषक आहार घ्या. गर्भवती होण्यासाठी फॉलिक ॲसिड भरपूर प्रमाणात घेणं गरजेचं आहे. त्याच प्रमाणात आहारात ओमेगा 3 फॅटी ॲसिड, कॅल्शियम, प्रथिनं, लोह आणि तंतुमय पदार्थांचा समावेश असणं गरजेचं आहे. व्यायाम. रोज थोडा वेळ तरी व्यायाम करणं गर्भवती होण्याची शक्यता खूप प्रमाणात वाढवतात. म्हणून अगदीच खूप नाही, परंतु रोज किमान 30 मिनिटं व्यायाम करणं, मग त्यात धावणं, चालणं, प्राणायाम, मेडिटेशन, योगा हे महत्त्वाचं आहे. चौथी महत्त्वाची गोष्ट तणाव आणि विश्रांती. ताणतणावामुळे मासिक पाळी आणि ओव्ह्युलेशनवर परिणाम होतो, त्यामुळे गर्भधारणेत अडथळा येतो आणि याचसाठी विश्रांती, योग, ध्यानधारणा, लेखन, वाचन किंवा आवडता छंद जोपासणं, त्यावर लक्ष केंद्रित करणं खूप महत्त्वाचं आहे. आणि म्हणूनच योग्य प्रमाणात झोप, कमीत कमी 8 तास अनइंटरप्टेड झोप. कधीही खूप प्रमाणात जागू नका, मोबाईल बघू नका, रात्रीचं खूप जागू नका. हे सगळं अतिशय महत्त्वाचं आहे. शेवटचा मुद्दा, व्यसनांपासून, मग अगदी कॉफीचं व्यसन असेल तर त्यापासून देखील दूर राहा. अल्कोहोल, धूम्रपान या सगळ्या गोष्टी अतिशय हार्मफुल आहेत ओव्ह्युलेशन आणि आपल्या पाळीसाठी, गर्भधारणेसाठी. म्हणूनच या सगळ्या गोष्टींकडे लक्ष देणं, जसं की समयसूचकता, ओव्ह्युलेशन माहीत असणं, आहार, व्यायाम, विश्रांती आणि व्यसनांपासून दूर राहणं तुमच्यासाठी खूप 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 महत्त्वाचं आहे. आशा करते ही माहिती तुम्हाला खूप आवडली असेल. माहिती आवडली असेल तर जास्तीत जास्त प्रेग्नन्सी ट्राय करत असलेल्या महिलांबरोबर हा व्हिडिओ शेअर करा आणि नॉलेज बास्केट इंडियाला सबस्क्राईब करा. थँक्यू.